हॅलो गायज, गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आणि आजचा ब्लॉग आहे आमचा पहिला ब्लॉग, जो की आम्ही बॅक कॅमेऱ्याने करतो आहे. सो अँगल आम्ही जर मला कुठे गायब गांधेडा दिसलो किंवा काही अँगल इकडे तिकडे दिसला तर समजून घ्या, कारण हा आमचा पहिला आहे. सो थोडं प्रॅक्टिस होईपर्यंत, बरोबर. आणि आपण दिसलो नाही कॅमेऱ्याच्या बाहेर गेलो हा. तरी समजून घ्या की यांना दिसत नाहीये Yes. आणि यांना प्रॅक्टिस पण नाहीये. Yes. सो आज आम्ही जस्ट उठलोय. आज संडे आहे आणि आज आम्ही पूर्ण संडेचा ब्लॉग करणार आहे. Yes. मी असा विचार केला की आम्ही पूर्ण दिवसाचा असा प्रॉपर एखादा ब्लॉग केला नाही की दुसरा आम्ही पूर्ण दिवसात काय करतो हे दाखवू. सो आजचा तो दिवस आहे आणि आज आम्ही स्पेशल जेवण बनवणार आहे. स्पेशल, एकदम स्पेशल, आमचं विदर्भातलं. बघत राहा. विदर्भातलं Yes. एक गोष्ट विदर्भातली पण. सो आता आम्ही काय करणार, तुला चहा प्यायचा आहे? आता तू चहा म्हण, मी तोपर्यंत नाश्ता. बेड आवरतो आणि नंतर साफसफाई झाडणं वगैरे. हा, तू नाश्ता करतो. हा, चहा नाश्ता कर. पोहे कर, पोहे छान कांद्याचे लंबा कांदा जास्त आणि कांदे पोहे छान असे. कांदे पोह्याचा कार्यक्रम आमचा झालेला आहे, बट तरी पण आज अजून कांदे पोहे खाऊ आपण. सो आता 0.5 मध्ये करून पाहत आहे. तो 1 मधला होता. सो त्याच्यातला मला असं वाटलं की असं एकदम मोठे तोंड दिसत आहे, पण आता तो ठीक आहे तेवढा. आता 0.5 मधला पाहते कसं आहे तर. So, खूप दिवसाच्या आधी गुरुवारी उपवास असतो आम्हाला. सो अनिकेतनी साबुदाणा वडा करायसाठी हे केलं होतं सगळं, आणि त्यांनी त्या साबुदाण्यातलं पाणी काढलं नव्हतं, त्याच्यामुळे ते पूर्ण खराब झालं होतं. आणि आज मी दिसते का? यस. आणि मग ते फ्रीजमध्ये ठेवलं आम्ही की त्याच्यानंतर काहीतरी करू. आणि मग आम्ही हे आज पाहिलं आता संडेला, पण ते खराब झालं आहे. स्वतः ते आम्ही टाकून देणार. आमच्याकडे तसं वेस्ट खूप कमी करतो आम्ही, ट्राय करतो वेस्ट नाही करायचं. कधी असं आमचं अन्न वाया पण जाते, आम्ही मोजून करतो. पण आता ते खराब झालं आणि ऑप्शन नाही आहे, सो आम्ही ते टाकून देणार. आणि अनु मशीनमध्ये कपडे लावत आहे. आणि आता मी पहिले हे भांडे घासणार, दिसत असेल तुम्हाला तर. आणि मग मी पोहे बनवणार. पहिले चहा बनवणार, भूक लागली तर मग पोहे. यस. पैसे आहे नाही, मी पहिलेच लावून ठेवतो. ठीक आहे, भेटू तुम्हाला पोहे झाल्यावर भेटतो, कारण पोहे करणार मी एकटी आहे आणि माझा हात पण दुखत आहे, मी पहिल्यांदा करत आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आमचे पोहे तयार आणि झालेले आहेत. मैत्रिणींनो, हा, आणि हिच्या मैत्रिणींनो आणि माझ्या मित्रांनो, पोहे तयार झालेले आहेत आणि आता आम्ही छान पोहे खाणार आहोत. खूप वेळ झाला आम्ही फोनवरच आहे घरच्यांसोबत. सो आता पोहे खाऊ आणि पुढच्या कामाला लागू. तुला काय बोलायचं आहे मग? 2 शब्द प्रेमाने. मला पोहे खायचे आहे. पोहे खायचे. फायनली आता भाऊ पोहेचं पहिला घास खाणार आणि तिच्या पोटाला शांती भेटणार. खूप वेळ झाला. हो, खूप वेळ झाला म्हणून. कारण आम्ही ऑर्डर वगैरे केलं, सांबार नव्हता आणि कोथिंबीर म्हणे यांच्या माझ्या भाषेत. माझ्या डोळ्यात तेल उडालं. माहित नाही आता मी आंधळी होऊन जाईन का आता. डोळ्यात बघा, तिचं नका बघू, मीच बघेल फक्त तिच्या डोळ्यात. तू पण खाय घे. सरळ करेन ना मी, मलाच करायची एडिटिंग. कसे झाले? प्रतिम, सुंदर. आणि आज पहिल्यांदा पिवळे झाले माझे पोहे, नाही तर आमचे लाल होतात. सुंदर झाले, सुंदर. वा, ठीक आहे, पोहे खातो मग भेटतो तुम्हाला. सो गाईज, माझी आंघोळ झाली आहे, माझी पूजा झाली. मी तुम्हाला दिसते मी. माझी पूजा झाली, मी करून घेतली पूजा, कारण आम्ही ते पप्पा आंघोळीला गेलं. आणि मी कणिक भिजवून घेतली पुऱ्यांसाठी. त्याच्यात मी तीळ आणि ओवा टाकला. नॉर्मलच पुऱ्या करणार आहे, पण तीळ आणि ओवा आला मधात तर छान वाटतं वाटते आणि मला दोघांनाही आवडते. आणि मग मी इथे सरगुंडे आम्ही करणार आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं तरी विदर्भ स्पेशल. सो त्याच्यासाठी पण काढून ठेवलं आहे सगळं. आणि आंबे धुणार होती, पण त्यांनी मला सांगितलं आहे की ते माझं मी करेन, त्याच्यात तू पडू नको. सो ते राहिलं आहे. सर तो आला की तू रस करेन आणि मग मी पुऱ्या करायसाठी थांबते. त्यांनी तुला थोडासा रेस्ट पण देते. आणि मी याच्यासाठी गोल फिरते की तिथे फॅन सुरू होतं, मला वाटलं की आवाज येईल. सो ते, आणि मग तो मला पुऱ्या तळू लागतो, मला एकटीला नाही जमत. सो ते, आणि मग मी तेव्हाच सरगुंडे टाकेन, म्हणजे मग आम्ही सोबत खाऊ शकू ना, गरम. म्हणून स्वतः तो आला की तुम्हाला भेटते मी. तोपर्यंत मी तर बसते, जरा एडिट करत बसते. आणि टाईम तुम्ही जर बघू शकत नाही तर 2 वाजले. असाच होतो आमचा संडे. असंच आम्ही ठरवतो की लवकर उठू आणि सगळं करू, पण 2 वाजून जातात. सो आता 3 वाजून जाईन जेवायला. तुझ्यासाठी काय बनवलं? किती छान स्लाइसची ॲड.
चिव करत होती असं, मी पहिल्यांदाच ट्राय केलं बट जमलं. चिव? छान झालं. हा चिव करायची असं. अरे तू किती कोरा दिसतोय माहिती आहे? मी आहे खूप छान दिसतोय खरंच. आहेच नाही, फक्त तुझ्यासमोर काळा दिसतो आणि तू जास्तच गोरी आहे ना हे म्हणून. बघा माझा अनु किती छान दिसतोय. आणि आता चांगली गेली थोडा हा. फरक पडते. दे ना मला एक फोड. किती छान. अनुची रस स्पेशालिटी आहे. पण आंबट आहे. अरे ते एकाच व्हिडिओसाठी होतं का? काय? ते शेप केलं का नाही केलं आता? नाही ते करत राहील तर मग लंच नाही डिनर होईल तो. पण मग हे असं आता मला वाटत नाही यार ते बनेल म्हणून. काय? मला कसा पाहिजे तसा रस बिना मिक्सरमधून काढलेला. आय डोंट थिंक सो. आम्ही एकदा फक्त रस केला पूर्ण उन्हाळ्यात आणि तेव्हा आम्ही असंच केलं होतं म्हणजे पोळी आणि रस वगैरे. तर आज आम्ही प्रॉपर आमरस पुरी आणि सरगुंडे करणार आहोत. किती एकाग्रता पाहिजे करायला. मला तर हसायलाच येते तेल टाकताना नेहमी. मी जर तेल टाकलं असतं तर हसतच राहिली असते. सरगुंडे उकळलेले सरगुंडे हे असतात सरगुंडे आणि हे गरम पाण्यात उकळून घ्यायचे. आणि मला समजत नाही आता की ते झाले की नाही झाले, पण ते ऑलमोस्ट होत आले. 5 मिनटात वगैरे होऊन जातात ते. आणि हे सगळं तळणार आहे आम्ही आज. कुरड्या पापड आणि या पुऱ्या पण रेडी आहे. आणि हा माणूस काय करताय? हे माझ्या आवडीचे आलू आणि हे साबुदाण्याचे उपवासाचे आहेत ना? हो. नाही म्हणजे 2-4 चालतात खाल्ले तर. अरे ते तर मला माहित आहे. पापड तळला. सरगुंडी ट्रान्सपरंट वाला. मला आपल्या नाव बोलून राहिला का गरम बोलणं. अरे बापरे मी तर यार बदल लागले. खाऊन पाहते. माझ्या नवऱ्याला दिल्याशिवाय काहीच खात नाही. नाही कधीच नाही. ते अर्धा खाना कोणी दिले आहे? तू पण दूर राहा. मगाशी माझ्या तोंडावर उडायला पोहे करताना डोळ्यात. तू पण दूर राहा. हे पापड खूप मोठे होतात. आता माझ्या आवडता कलर पिंका. याला लाल कर. कलर आवडीचा नाही. याला मला जाळ. हे ना हे जळल्यावर पिंक दिसलं, व्हाईट वाली जाळावी लागेल. ठीक आहे. मिस्टर शेफ हे बघा व्हाईट व्हाईट. तुला पण दाखवायचं आहे का? घे. ही दाखवतो कशी होत आहे तर त्याच्यावर उडालं तर तुम्ही दाखवा. कुरड्या माहीत असेल लोकांना. हे लोक याची भाजी करतात कुरड्यांची माहिती आहे आणि छान लागते ती. ह्या त्या पुऱ्याच्या मी लाटून घेतल्या होत्या. आपण अजून ते तळायसाठी लवकर सुरू नाही केलं म्हणून त्या सगळ्या चिपकल्या आणि आता मी त्याचा उंडा केला. माझ्याकडे असा नको बनवू. हे खरं बोलते आहे मी. फॅक्ट आय एम ओनली स्टेटिंग फॅक्ट्स. सो आता मी हे परत केलं आणि आता मी परत लाटते. ह्या परत लाटल्या मी. तू माझ्या अंगावर तेल फेकत आहे कधी कॅमेरा समोर करत ना. आता मी ते लाटेल ते मला दिसणार नाही. मला तुम्हाला फक्त हेच सांगायचं होतं की माझा नवरा कसा माझ्या हाला करतो, माझ्या मेहनतीवर पाणी फेरतो. आता मी परत लाटते आणि आम्ही तळतो. पण त्याच्यावर त्यांना जे लाटून ठेवलं होतं मला माहित नाही. आज पहिल्यांदाच तसं केलं मी, कारण मला माझी मेहनत वाचवायची होती. ती डबलची झाली. सो त्या फुगत वाढवला गॅस की कमी पण नाही करायचं आणि जळत आहे ना पुन्हा तरी कमी नाही करायचं, तसंच ठेवायचं. सो काय म्हणतो तुम्ही? हां सो मग त्या फुगत पण नाही आहे. तर मग आता मी लाटून देते. त्या फुगतात. त्या फुगत देऊन ही फुगत आहे कारण त्याने फुगत आहे. असं हे नाही नको फुगत आहे मीन्स तुला खराब वाटत आहे तुझी एवढी मेहनत वाया जाते. गाईज आमच्या पुऱ्या पण रेडी आहे, पापड पण रेडी आहे आणि रस मी तुम्हाला दाखवला आहे तो फ्रीजमध्ये ठेवण्यात आलेला आहे. सो आता लवकरच आम्ही रस पुरी आणि पापड खाणार आहोत. आणि आमची आमरस थाळी होममेड आमरस थाळी रेडी आहे. आंब्याचा रस, सरगुंडे, त्यानंतर पापड आणि पुरी आम्ही खाल्ली. आम्ही आम्ही जरा घाई झाली रील होती नाही आम्हाला. आम्ही रील करत होतो. सो ते रील पण बघा तुम्ही. यस आता खातो आम्ही. तुम्ही पण रस बनवा, सोबत आणि पुरी ते- सरगुंडे बनवा. त्याच्यानंतर मला व्हिडिओ करायचा होता माझ्या चॅनलसाठी, पण मला वाटतं हे खाल्ल्यावर खूप सुस्ती येणार. सुस्ती येणार कारण की मस्त लागत आहे. छान झालेलं आणि आहे. आंबे चांगले नव्हते ना, तुला म्हटलं आंबट आहे पण ते पण साखर ते वगैरे थोडी टाकली ना, साखर तर टाकून थोडं व्यवस्थित झालं.
नाही खूप खाल्ली साखर, खूप टाकली. पण आता आम्ही 1-2 तास खातो तो व्यवस्थित. यस, भेटू लवकरच, बाय. तसं एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि तितका घाणेरड्या अँगलमध्ये शूट झाला होता 1मध्ये. तेव्हा तोंड एवढं असं दिसत होतं. आय होप आता चांगलं असेल. सो खूप खाल्ला आम्ही, मग खूप झोप येत होती. मग कूलर लावलो आणि झोपलो. अनु अजूनही झोपला आहे, मी नाही झोपली. मला व्हिडिओ एडिट करायचे होते, झोप येत होती मला. पण मला असं वाटलं की एडिट करणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यात मला खरंच खूप झोप यायला लागली होती, म्हणून मी इकडे येऊन बसली. आणि आता तर 6 वाजले आहे. सो अनु उठेन थोड्या वेळात. सो तो उठल्यावर बघू, भेटू तुम्हाला. तो आम्ही बाहेर जाणार होतो ॲक्च्युली, माझ्या मैत्रिणीकडे जाणार होतो त्याच्या बेबीला पाहायला, पण तो प्लॅन आमचा कॅन्सल झाला. पण घरून सामान वगैरे आला आहे. सो ते गायत्रीकडे आहे, सो तिथे जायचं आहे. आणि मी अनुला म्हटलं तुम्हाला सुशी खिलव, सो तो बघू तो खिलवतो का आता, किंवा मला साऊथ इंडियन पण खायचं आहे. सो 2 पैकी एक जर त्यांनी कुठे नेलं तर जाऊ आम्ही रात्री, किंवा मग बघू काय होते. तो उठल्यावर दाखवतेच. मला खूप झोप येत आहे, सो मी चहा पण पिऊ शकते तो उठायच्या आधी. उठला वाटते. अरे उठलं का बाळ माझं? हां, झोप झाली तुमची? बाळ परत येऊन झोपलं. झोप झाली नाही का अनु? किती वाजले अनु? किती वाजले? 9:30. आणि आज मला सुशी कोण खिलवणार बरं? अनुला अजिबात आवडत नाही लाईट लावलेले. दिवे लागायची वेळ झाली अनु. सुशी एकच लावा, 2 सुशी हां, खाऊन घेऊ. एवढ्या रागाने? हो. तो सुस्तीतून उठला की मग तो फोन करेन. बघा त्याचे केस किती पांढरे झाले माझ्या टेन्शन. दिवा लावते. चहा टाइम, चाय टाइम. नवऱ्याच्या हातचा माझा चहा माझा. यस. आणि आता बाहेर जायचा कंटाळा येत आहे मलाच. आज म्हणत आहे जाऊ, पण असं काय म्हणतात त्याला, टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झाली आहे की आपण घरी पण सुशी बनवू शकतो. आज खूप गरम होत आहे, खूप मला खूप गरम कंटाळा खूप येतो होत तयारी आहे, करून पण बाहेर टेक्नॉलॉजी आली आहे, पण तिथे जाऊन गरम गरम खायचा मजा वेगळा असतो. सुशीचं काही नाही गरम खायचं. ठीक आहे, तूच खाणार आहे तशी, पण मला नकोच आहे. तू काय खाणार आहे? मी आता सकाळच्या पुरी आहेत, छान अशी आलूची भाजी करतो मस्त, मला आवडेल तशी. टमाटा, ओ माय गॉड, टमाटा संपला. आणला मी बोलावला. थँक्यू. छान टमाटावाला उकळलेले आलू, ती भाजी जेवणार मी. खूप गरम होतं. आणि गायत्रीकडून सामान आणायचं होतं, पण मग एखाद दिवशी ऑफिसमधून घेऊन येईन. मग आम्ही बघू अजून काय करू आम्ही, तर जे काय करू ते दाखवू. पण सुशी कोणीतरी खिलवणार आहे मला. मी खिलवणार आहे सुशी, मी खिलवणार आहे. ओके, मीच देईल सुशीची ट्रीट मऊलाच, कारण मऊ पूर्ण एडिटिंग वगैरे सगळं तीच करते त्यामुळे. येस, हॅपी. येस. काय रे मग? काय काय ग? काय काय बोलला आता सांग ना एकदा. म्हटलं छान मस्त अशी खिचडी करू. तुझं अजून डाऊनग्रेड होत आहे. अरमान बदलली. आता तुझी होतच नाही ती सुशी ऑर्डर, तुम्ही काय करू? होत नाही. तुझं तोंड छोटं दिसतं, माझं तोंड छोटं मोठं दिसतं. आणि माझं तोंड किती ऑइली दिसतं नाही ना. थांबतं काळा दिसते तू, काळा. नॅशनल टेलिव्हिजन इंटरनॅशनल. असं कसं काय करू शकतो माझ्यासमोर? खूप गरमी आहे बाई, खूप. खूप गरम. चला आपण बाहेर जाऊ मस्त, बाहेर काहीतरी तुला किलो पाणी सुशी किलो यार. दाखव. मी तुम्हाला म्हटलं ना, हा माणूस माझ्या सुशी नाही खिलवू शकत आहे. खाऊन ये ना. घाणेरड्या गोष्टी करू नको. अरे म्हणजे हॉटेलमध्ये जाऊन खाऊन बा. नाही मिळत ना आपल्या घराच्या जवळ. जोरात गच्ची तर आपली दुखून राहिले सगळं. ठीक आहे, मग व्हिडिओ बंद कर ना, आराम कर. ऐक ग. फायनली काय खिलवते ते दाखवेन मी तुम्हाला, की उपाशीच ठेवते तर. का घाणेरडं तोंड. हो गाईज, फायनली आय एम रेडी. आणि यानं मला सुशी खायला घेऊन चालला, कारण आम्ही ऑनलाईन. मला खूप राग, टेन्शन आलं का मग? दिसत तरी आहे का पण तू? सो उठ ना, उभा राहा. एनर्जी शो सो आता असं झालं की आम्ही ऑनलाईन बघत होतो सुशी, पण ऑनलाईन होतं नाही मला जी पाहिजे ती, आणि जी होती ते मग डायरेक्ट
700-800 जी तिथे 400ची मिळेल किंवा 500ची. सो मग आणि तसे बाहेर जायचं होतं कारण खूप गरम होत आहे. सो आम्ही ठरवलं की जातो आम्ही आणि खातो आणि बघू मग अजून जातो आम्ही, खातेही, मी बघणार. आणि तू काय करणार मग घरी येऊन बनवणार भाजी? नाही, मी बाहेर काहीतरी तर खाईन. दुसरं काही खाशील? हा, बघू. जिथे मला जायचं होतं ती जागा बंद आहे. माझ्यासोबत असंच होते. त्याचा नंबर आहे का पाहू दे. पहा इथे थांबूनच पासामोर गर्दी आहे. मग आम्ही आलो कुठेतरी एका सुनसान एकदम डरावण्या ठिकाणी, पण तिथे ती जागा नाही आहे जिथे मला जायचं होतं. आता माहित नाही, याने फोन लावला, आता बघू भेटते का. क्या अंकिता के नसीब में सुशी है? आऊ. देणाऱ्याचं मन नसलं की असंच होते, असंच होते. म्हणून देणाऱ्याला मागायचंच नाही. हॅलो, त्यांनी लोकेशन चुकीची टाकली होती गुगल मॅप्सवर आणि आता आम्ही त्यांना कॉल केला तर त्यांनी आम्हाला सांगितलं की अपसाऊथच्या बाजूला आहे. अपसाऊथ ते आहे जिथे आम्ही बड्डेच्या दिवशी आलो होतो तुम्हाला रिव्ह्यू दिला. सो जर तुम्ही तो व्लॉग नसेल पाहिला तो जाऊन बघू शकता. आणि आता मी दुसऱ्या रोडने आलो, त्या दिवशी आम्ही अपसाईडला समोरून आलो होतो, आज आम्ही अपसाईडला बॅक साईडने आलो मॅपवर टाकून. सो तो अपसाईडच्या एक्झॅक्ट बाजूला, एक्झॅक्ट बाजूला. भिंतीला भिंत चिपकून आता गाडी पार्क करतो आणि जातो. एवढं करून सुशी चांगली असायला पाहिजे, नाही तर मी हेच समजेन सुशी चांगली नसली तर की देणाऱ्याचं मन देणाऱ्याचं मन नव्हतं. पण ठीक आहे, कसं छान उजेड आला माझ्या चेहऱ्यावर. बघितलं तुम्ही? मी थांबते, मी बसते, मला काय इच्छा. पण रिव्ह्यू देऊ तुम्हाला मी सुशी खाल्ल्यावर. सेन्सेई मध्ये आलो आहे काही माझ्या नवऱ्याला घेऊन. वेटिंग आहे आता अर्धा तास. असं का बरं होत आहे? सो भेटू, अर्धा तास वेटिंग करतो. पाणीपुरी खाऊन येऊ आपण, चला. सुशी टू पाणीपुरी. आणि ते बाजूला अपसाऊथ आहे. सो अनिकेतला मी म्हटलं की तुला सुशी नाही आवडत तर तू अपसाऊथ मध्ये जाऊन डोसा घेऊन घे. पण तिथचाही डोसा आम्हाला त्या दिवशी आवडला नाही ना. तर आता पाणीपुरी खातो. माहित नाही त्याच्याजवळ कोणीच नाही आहे, तो गर्दी असेल की नाही. तर हा आला बनवून वाली आहे, आम्हाला एक आवडते. बट ठीक आहे, नथिंग इज गोइंग राईट टुडे. छान आहे. हो तिकड वाले मला चांगले आहे. ठीक आहे. मीडियम. मऊ नाराज झाली होती, खूप नाराज झाली होती कारण खूप लेट झाला मला टेबल भेटायला. खूप लेट. आता मग म्हणून मऊ नाराज झाली होती. बघा, माऊच्या डोळ्यात पाणी दिसत असेल तुम्हाला. मग आम्ही जायला निघालो होतो, घरी चाललो होतो. आवाज माहित नाही आला येत असेल का आता ऑर्डर कर. फायनली माऊ हॅपी आहे आणि बहुतेक काहीतरी खाईल आता ती. छान. काय खाणार आहे माऊ तू? हां, सुशी आणि दुसरं उकडीचे मोदक. ते नंतर सांगेल डबले. आणि मी घेतला आहे सिंगापुरी राईस, छान असा. माऊ अभ्यास करताना बघा, अभ्यास करत आहे माऊ. सुशी आली गाईस. अनुचं तोंड पहा. येते मला आता, शिकली ना मी खायला 2-3 वेळा खाऊन. वरण भात माझ्या याला नावं ठेवतो ना. आवडलं का? आवडलं का? खराब आहे का? नक्की. थाय करी, जास्मिन राईस आणि थाय करी आहे. जॅस्मिनच्या राईस. आणि माझ्या 2च सुशी उरले. हा, मी एक घातली तुझ्याच्यातून. फायनली संपवला आहे मी पण आणि माऊ पण. सो तर आज आम्ही खूप कॉन्फिडन्सने बॅक कॅमेऱ्याने रस्त्यावर ब्लॉक करते कारण लोक कमी आहे रस्त्यावर. आणि अंधार झालेला आहे. तो अशा प्रकारे सुशी खाल्ली आणि माऊने. अनुनी एक सुशी खाल्ली तर मला त्याचा ब्लॉग घ्यायचा होता पण मग झालं नाही घेतला. मी नाही घेतला कारण की मला वाटलं तो खाईन नाही. मग त्याने एकदम खाऊन घेतली आणि आजही खराबच एक्सप्रेशन केले. आणि शेवट आता नाही खाणार यार. आणि आता मी पण जबरदस्तीने. आता मी पण नाही खायला लावणार.
कारण की मला खरंच वाटलं की त्याला आवडेल. आजची ते एकदम नॉर्मलवाली होती, टेम्पुरा होती जी ऑब्विसली चांगली लागते. पण जर त्याला ही पण नाही आवडली सो मला नाही वाटत आता त्याला आवडेल. अरे यार आपण 0.5 नव्हतं केलं. तर मी म्हणत होती की जर त्याला ही पण नाही आवडली सुशी हो मला नाही वाटत की त्याला आता आवडेल म्हणून. आणि आय गिव्ह अप की त्याला आवडत जाईन. मग मला असं वाटलं तर आम्ही दोघं खात जाऊ, सुशी डेटवर जात जाऊ. आम्ही सुशी डेटवर जात जाऊ पण तिथे मी सुशी खात जाईन आणि अनु आजच्या सारखा वरण भात. म्हणजे तू खाल्लं ते माहिती नाही का तुला त्याला काय काय म्हणतात. होतं? तर मोबाईल झाला तसं त्याला काहीच आयडिया नाही. काहीतरी खात होतो मी. काय काहीतरी होती तू माहिती असं पकडायला पाहिजे. मासामानी काहीतरी पाहते मी व्हिडिओ एकदा कसं निघाला होता. नाही तर मला तिसऱ्यांदा बोलू काय मी असा सो तिकडे व्हिडिओ केला नाही मी परत, कारण की खूप अंधार होता. मी व्हिडिओ पाहिला, खूप अंधार होता. आणि आत्ता घरी आलो, 11:30 झालं. आता बस काही नाही, झोपणार लवकर कारण सकाळी उद्या उठायचं आहे. रिसेंटली आम्ही फिरणं सुरू केलं होतं पण ते 4 दिवस झालं आणि 8 दिवस बंद होतं. स्वतः अजून ट्राय करू की घरी जाईपर्यंत रेग्युलर फिरू. याच्यावर माझ्या पती परमेश्वरांचं काय मत आहे ते तुम्हाला ऐकायला आवडेल का? नाही आम्ही आता नक्की फिरणार आहे. आणि आता आमचा असा टेम्परेचर सध्या आपलं उठायचं आणि आजपर्यंत फिरायचं. म्हणजे नंतर आलं घरी आपलं डे टू डे लाईफचे कामं आणि ऑफिस लागेल. आणि मग मी झोपून राहील आणि मग राहतो करायचं. तो चला ठीक आहे. आता आमचा आजचा दिवसभरात आला. तुम्ही सांगा म्हटलं तुम्हाला काय आवडलं ब्लॉगमधलं, काय नाही आवडलं. आणि आता कमेंट्स माझं करा. एकच काम राहिलं आजच्या दिवसात, तर ते मी करेल. मी नाही म्हणत आहे तर तो माझ्यावर भार आलेला आहे त्या आईस्क्रीम गोष्टीचा. खाणार आहे मी. आईस्क्रीम खायचं मी एकटाच खाऊन घेईन. आई गो खाणार आहे मी आईस्क्रीम, माझा हात दुखत आहे. सो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.